वेलकम बॅक. मी अनंत कौशले. आपण पाहत आहोत न्यूटन लॉज ऑफ मोशन मीन्स PYQ ऑफ हॅशटॅग NWT नीट हॅशटॅग JEE ॲडव्हान्स हॅशटॅग JEE मीन्स अँड हॅशटॅग जिपमर अँड आयझर DRDO एंट्रन्स अँड इस्रो एंट्रन्स. बोलो हां यांना हा सर. तर सर आजच्या लेक्चरमध्ये आपला पाहायचं आहे न्यूटन लॉज ऑफ लॉ मीन्स PYQ सिरीजचं नवं लेक्चर मीन्स हमारे न्यूटन भाई साहब के लव लेटर. बोलो हाँ या ना भाई साहब. हाँ जी हाँ. तर घ्या देवाचं नाव पांडुरंग. ऐका सर हमारे न्यूटन जी के क्या प्रेम पत्र. बोलो हाँ या ना भाई साहब. हाँ जी हाँ. तर बघा सर आपल्या ते प्रेमपत्रामध्ये काय म्हणतात हमारे न्यूटन जी. ओके तर म्हणतात बघा ते पार्टिकल मूव्ह अलॉंग अ सर्कल ऑफ रेडियस 20 by pi meter. Repeat me, 20 by pi meter. Constant tangential acceleration if the velocity of the particle 80 meter per second at the end of the second revolution after motion has begun, the tangential acceleration will be or is. सर जी काय म्हटले हमारे साहब जी. तर सर ते आपला शेवटला म्हटले काय काय टँजेन्शियल ॲक्सलरेशन फाइंड करा पार्टिकलचं. अरे कोणाचं पार्टिकलचं टँजेन्शियल ॲक्सलरेशन फाइंड करा. तर सर आपल्याला दिले बा सर्कल ऑफ रेडियस 20 by pi meter अँड व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल 80 मीटर पर सेकंद. फाइंड दॅट टँजेन्शियल ॲक्सलरेशन. सर जी कळत आहे का? ओके तर लिहा सर देवाचं नाव घेऊन पांडुरंग गिवन डाटा. सर्वात महत्वाचा पॉईंट सर कोणताही PYQ और न्यूमेरिकल सॉल्व करत असताना दिलेला डाटा लिहावा लागतो और समजून घ्यावा लागतो. रिमेंबर. ओके लिहा सर गिवन डाटा. तर लिहा सर व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल इज 80 मीटर पर सेकंद. अरे किती मीटर पर सेकंद आपली 80 मीटर पर सेकंद. अँड रेडियस आर और रेडियस इज गिवन बाय किती सर जे आपण दिले बघा 20 by pi. ओके ब्रॅकेट क्लोज मीटर मध्ये. अँड फाइंड दॅट ॲक्सलरेशन. रिमेंबर. ओके आपण सर काय करूया हे सर मीटर मध्ये दिलं आपलं R इज इक्वल टू मीन्स रेडियस ऑफ सर्कल इज इक्वल टू ब्रॅकेट मध्ये 20 by pi मीटर मध्ये. आपण सर काय करूया आपण सर त्याला कन्वर्ट टू डिस्टन्स करूया. रिपीट मी काय करूया कन्वर्ट टू डिस्टन्स. रिमेंबर. तर बघा सर ते अशा प्रकारे होणार. या सर S इज इक्वल टू फॉर्म्युला 2 ब्रॅकेट मध्ये 2 pi R इज अ कन्वर्जेशन. रिमेंबर. ओके देअरफॉर S इज इक्वल टू 2 ब्रॅकेट मध्ये 2 into 20 by pi. रिमेंबर. ओके जी. ओके मीन्स आपलं R आलं. ओके ब्रॅकेट क्लोजचं S इज इक्वल टू 2 into ब्रॅकेट मध्ये 2 into 20 कितना देअरफॉर S इज इक्वल टू 2 into ब्रॅकेट मध्ये किती सर आपलं आलं 40 आलं. रिमेंबर. ओके देअरफॉर S इज इक्वल टू 20 into 40 कितना 80 मीटर. आलं का सर जी? आलं. आपला सर काय करायचं आहे फाइंड दॅट ॲक्सलरेशन. या सर इकडं न्यूटन साहब जी का एक फॉर्म्युला. अरे कौनसा न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन इक्वेशन. अरे कोणतं इक्वेशन न्यूटन साहबजीच्या थर्ड लॉचं इक्वेशन. लिहा सर अशा प्रकारे V का स्क्वेअर इज इक्वल टू म्यू का स्क्वेअर प्लस 2AS. आपला सर काय फाइंड करायचं आहे ॲक्सलरेशन. लिहायचं देअरफॉर A इज इक्वल टू V का स्क्वेअर मायनस म्यू का स्क्वेअर बाय 2S. रिमेंबर. ओके घ्या देवा सर पांडुरंग. ए का मतलब एक्सेलरेशन इज इक्वल टू वेलोसिटी का स्क्वायर. कौन सी फाइनल माइनस इनिशियल वेलोसिटी का स्क्वायर बाय 2 into डिस्टेंस. रिमेंबर. ओके देयरफॉर ए इज इक्वल टू V का स्क्वायर. किसका मतलब स्क्वायर 80 का स्क्वायर. अरे किसका स्क्वायर 80 का स्क्वायर माइनस इनिशियल वेलोसिटी विल बी 0 मीन 0 का स्क्वायर बाय मध्ये 2 into S. 2 का मतलब 2 ओनली द कांस्टेंट नंबर इनटू S का मतलब है कितना 80 मीटर. रिमेंबर. ओके देयरफॉर A इज इक्वल टू 80 का स्क्वायर कितना अरे कितना 6400. रिपीट मी किसका स्क्वायर 80 का स्क्वायर. 80 चा वर्ग 6400. किती सर जी मराठीमध्ये 6400. इंग्लिश नेम 6400 किलोमीटर का मीटर ओनली
कॉन्स्टंट नंबर रिमेंबर ओके. या 6400 माइनस 0 बाय 2 इंटू 80 कितना 160. 8 दोन्ही 16 0 0 ओके 160 रिमेंबर ओके. घ्या याचं नाव पांडुरंग. एज इक्वल टू 6400 बाय 160. यहाँ पे ये कट गया, यहाँ पे ये कट गया. 16 एक 16 मराठी मध्ये 16 दोन्ही 64 ओके. चौक 64 चौक 64 ओके मीन्स 16 गुणले 4 इज इक्वल टू 64. 60 इंटू 4 कितना 64 रिमेंबर ओके. एज इक्वल टू फाइनल आंसर इज 40 कितना भाई साहब 14 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर पाय मध्ये रिमेंबर ओके. जो न्यूटन लॉज ऑफ लॉ लक्षात ठेवा. 12th क्लास सर्क्युलर मोशन चॅप्टर रिमेंबर ओके. बादशाह दिमाग में इतनी